राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला उभं राहून पोट कसं कमी करायचंय हे सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स पण आहे मित्रांनो, तर व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका। योगा बरोबरच व्यायामाबरोबरच आणि एक्सरसाइज बरोबर तुमचं मेडिटेशन आणि तुमचं कॉन्सन्ट्रेट किती महत्त्वाचं आहे हे पण सांगणार आहे, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं जरी म्हटले तरी चालेल मित्रांनो। खूप सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे जे तुमचं पोट नक्की कमी करेल, जे तुमचं पूर्ण शरीराचं वजन नक्की कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल। आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे। आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा दोन्ही पाय त्रिकोणामध्ये घ्या एकदम, आणि काय करायचंय जितकं तुम्हाला मागे जाता येईल ना दोन्ही हातांना घेऊन तितकंच मागे जायचंय। आता खूप काही लोकांना काय कमरेचा त्रास आहे, मग कमरेचा त्रास आहे ना तर मग ते काय करणार, हे व्यायाम त्यांना करता येणार नाही। पण याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, जास्त नाही उभे राहिलेत, उभं राहिल्यानंतर तुम्ही काय करा, तुमचा हात आहे ना तुमच्या कमरेला पाठीमागे घेऊन जा। हे बघा ह्या पद्धतीनं तुमच्या कमरेला तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे आणि सपोर्ट देऊन फक्त थोडंसं मागे जायचंय। तुम्ही जर म्हणाल की मला तेवढं पण मागे जाता येत नाही, नाही प्रयत्न करा, नक्की होईल। आणि पहिल्या दिवशी थोडासा त्रास होईल, दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास होईल, तिसऱ्या दिवशी तुम्ही बरोबर कराल। आणि ज्यांना कमरेचा त्रास नाहीये त्यांचं जर वाकत नसेल तर त्याला कारण काय, तुमचे जे मसल्स आहे ना त्याच्यावरती फॅट जमा होतो, चरबी जमा होते, त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल मागे पुढे वाकता येत नाही आणि वाकायला गेलं तर त्रास होतो मित्रांनो। तुमच्या मसलला जेव्हा चरबी जमा होते ना तर तुमचं शरीर बिलकुल तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही, वाकायला म्हणा, पाठीमागे जायला म्हणा, किंवा तुमची बॉडी बेंड व्हायला ती बिलकुल रिस्पॉन्स देत नाही। ती चरबी तुम्हाला कमी करणं खूप जरुरी आहे। पहिल्या दिवशी त्रास होईल, दुसऱ्या दिवशी होईल, तिसऱ्या दिवशी होईल, पण हळूहळू हळू नक्की होईल मित्रांनो। हे बघा आता ज्यांना कमरेचा त्रास आहे ना त्यांनी मागे दोन्ही हातांना पूर्णपणे इथे सपोर्ट द्यायचा आणि सपोर्ट देऊन आहे ना हे बघा इतकं जायचं, परत पुढे यायचं, इतकं जायचं, परत इतकं पुढे यायचंय, इथं ताण पडला पाहिजे जो बेंबीच्या खाली आणि पोटाला जो ताण देणारा व्यायाम तुमचं लवकर पोट कमी करेल, चरबी कमी करेल। हे बघा ह्या पद्धतीनं आणि परत यायचंय या पद्धतीनं। आणि आता ज्यांना कमरेचा त्रास नाही त्यांनी काय करायचं, हे बघा असं घेतल्यानंतर काय करायचं, दोन्ही हातांना आहे ना आणि होल्ड करा, तसेच राहा। 5 4 3 2 1 आणि तसंच परत सरळ खाली जायचंय। हे बघा ह्या पद्धतीनं पायाला दोन्ही एकदम सरळ करायचंय, पुढचा पाय पण आणि मागचा पाय पण सरळ करा, परत मागे जा। 5 4 3 2 1 परत खाली जा, परत सरळ व्हा। आता तुम्ही म्हणाल पोट खूप वाढलंय, वजन खूप वाढलंय, ना वाकता येते, ना सरळ होता येते, ना पाठीमागे जाता येते, असं नाही म्हणू नका। कारण तुमच्या शरीराला त्या गोष्टीचा ताण देण्याचा बिलकुल सवय नसल्यामुळे हा परिणाम होतोय। तुम्ही हळूहळू करा, पहिल्या दिवशी करा, दुसऱ्या दिवशी करा, नक्की होईल बघा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगेल मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही योगा करता, अदरवाईज एक्सरसाइज करता, तेव्हा कॉन्सन्ट्रेट खूप जरुरी आहे। हा मला हा व्यायाम ह्या पद्धतीने करायचाच आहे, जसं सांगितलं मी सांगितलं म्हणून नाही, आजर पण तुम्ही चॅनल बघा ते सांगताय त्या पद्धतीनं करा। त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची होते, जे तुमचं माइंडमध्ये जे तुमचं घरेलू टेन्शन आहे, अदर टेन्शन आहे, माणूस ते थोडंसं साईडला ठेवतं आणि त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतं, त्याला मेडिटेशन पण आपण दुसरं नाव देतो। हां ते खूप जरुरी आहे। त्यावेळेस मग तुमचं टेन्शन म्हणा, तुमचे अदर प्रॉब्लेम्स माणूस आहे ना बाजूला ठेवून देतं आणि त्याच गोष्टीवर माणूस कॉन्सन्ट्रेट करतं। त्याच्यासाठी पण व्यायाम आणि योगा खूप महत्त्वाचा आहे। आपण थोडंसं दुसऱ्या साईडला दुसऱ्या जगामध्ये चाललं जातो। त्याच्यामध्ये कोणी कोणी काय करतो, एखाद्या देवाला मानतो ना, ते डोक्यात घ्या आणि तुमचं टेन्शन बाजूला ठेवा, नक्की परिणाम होईल। आणि केल्यानं होतं रे, पहिलं केलं तर पाहिजे। हे बघा ह्या पद्धतीने, आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे ना त्यांनी ह्या पद्धतीनं करा, परत या, परत जा, परत या। आणि जर तुम्हाला पुढे वाकता येत नसेल तर तुमच्याकडे खुर्ची टेबल असेल ती घ्या आणि असा सपोर्ट घेऊन एवढं या, परत या पद्धतीनं, या पद्धतीनं
नक्की करा मित्रांनो, नक्की होईल. मला एक मॅडमची कमेंट आलेली आहे, मी त्यांचं नाव नाही सांगणार तुम्हाला. जर तुमची सगळ्यांची त्या मॅडमची जर इच्छा असेल तर मी नक्की मेन्शन पुढे करेल. त्या मॅडमने मला सांगितलं त्यांना खूप सारे प्रॉब्लेम आहे, तर तरी पण त्यांनी व्हिडिओ बघून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला पण आहे त्यांना. तर त्यांना पाठीमागे याचा मणक्याचा पण त्रास आहे, तरी त्यांनी केला. तर त्यांना मी सजेस्ट केलेलं आहे, तुम्ही व्यायामासोबत योगा पण नक्की करा मॅडम. आणि हा व्यायाम तुम्ही तर नक्कीच कराल. तुम्ही तर आपलं वजन कमी करण्याच्या मागे तर तुम्ही हे नक्की करा मित्रांनो. हे बघा, या पद्धतीनं आहे ना, हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तेच परत सेम ऑपोजिट पाय मागे पुढे घ्यायचे त्रिकोणासनामध्ये. हे बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याचाच परत दुसरा देते. हे बघा, आता दुसऱ्यामध्ये काय करायचंय, दोन्ही पायांना गॅप घ्या. तुमचा जसा बॅलन्स असेल ना त्या हिशोबाने घ्या. हातांना जोडा. आता उभं राहिले, पायांचा गॅप घ्यायचा, त्यावर बॅलन्स आपोआपच होतं. हे बघा, उजव्या साईडला, डाव्या साईडला, इकडं वाकलं, इकडं ताण आला पाहिजे. इकडे येतोय त्याच बरोबर इथं पण नक्कीच येतोय. हे बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दोन्ही व्यायाम करा मित्रांनो. घरातली घरातच आहे, नक्की करून बघा. ह्या पद्धतीने जरी केलं तरी तुमचं वजन नक्की कमी होईल मित्रांनो. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओ.